हे बघा सगळी झाडी वगैरे हे ते सगळं 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 बघा दिसते तुम्हाला. सगळा रस्ता थंडावा एकदम, सगळी झाडी पूर्ण झाडी आहे, काहीच नाही कुठे अजिबात. हे मस्तच आहे एकदम. आणि एक छोटीशी पिकनिक आपली फॅमिली घेऊन येऊ शकतो आपण, नाहीतर आपले काही मित्रमंडळी वगैरे सगळे आपण येऊ शकतो. आम्ही आता आमच्या क्लासच्या मुलांना मी घेऊन आली आहे. खूप छान वाटते, मस्त. असं रस्ता सरळच आहे आणि फक्त मोजून 5 मिनटं. हे बघा असं मध्येच छोटंसं एक नाल्यासारखं आहे, त्याच्यावरनं जायचं. असा रस्ता आहे, सरळ सरळ इकडे जायचं, नाल्यावरनं लेफ्टला वळायचं आहे. एकदम सरळ रस्ता आहे बघा. सगळी झाडी, ऊन आहे तरी पण किती सावली आहे बघा, किती छान आहे बघा. हे बघा आमच्या पोरी येतात आहे सगळ्या क्लासच्या. हां एकदम मस्तच रस्ता आहे, खूप छान आहे रस्ता. म्हणजे आपल्याला शहरामध्ये हे असं मिळत नाही नाही म्हणून, बाकी काही नाही. झाडी बिडी इतकी सुंदर आहे, एवढं छान वाटतं हे बघायला. बघा खूपच मस्त आहे. आणि काय नाही 2-4 मिनिट लागतात फक्त चालायला, लगेच समोर मंदिरच येते. डायरेक्ट मंदिराकडे येतो आपण. आणि मंदिर पण छान आहे, मोठं आहे. ठीक आहे. हे बघा हे जंगल सगळं, हे बघा पूर्ण जंगल आहे, गारवा मस्त वाटतं एकदम. हे बघा थंडीत खूप छान होईल एकदम, मस्तच पिकनिक स्पॉट एकदम भारी आहे हा त्यावेळेला. आता तिथून असं आलं ना तिथे हो मग तिथे एकदम हिरवं आहे. हो हो ना, ऊन का वाटतच नाही. खूपच छान रस्ता आहे म्हणून तिथून भारी आहे. तिथून तर अख्ख्या गार्डननी जंगल आहे अख्खा. झालं आला डायरेक्ट आपण. तुमच्या पहिलेच बघितला आम्ही. घे काकू सर, हे बघ आता आपण बघितलं, आपल्याला दाखवत आहे. किती मस्त आहे बघा. कल्याण सिटीमध्ये हे असं ठिकाण कोणालाच माहिती नाही, आणि किती छान आहे. 50 वर्षापासून आहे. आणि हे असं पण नाही आत्ताच आहे, 50 वर्षापासून आहे म्हणे हे. तेव्हा छोटा मठ होता, आता जरा. हे बघा आले बघा, मंदिराकडे आलो आपण आता, वळलं. हे बघा आलं मंदिर, हे बघा समोर दिसते मंदिर. इथून असं वळायचं. हे बघा हे मंदिर आहे, हे बघा दिसतंय, छानच आहे. हे बघा सगळी झाडी जंगल मस्त, इतकं सुंदर आहे ना, छानच वाटतं एकदम. आणि मोठी मोठी झाड आहेत बघा, किती मोठे झाड आहे बघा हे, किती. ते पारंब्या बघा, त्याच्या वडाचं झाड आहे, केवढ्या पारंब्या आहेत बघा. इथं पण एक देवस्थान आहे, हे बहुतेक त्यांची देवी असणार आहे. आणि हे समोर मंदिर आता छान बांधलेलं एकदम. आता आज पौर्णिमा आहे, दर पौर्णिमेला तिथे 12:30 ते 2 असा भंडारा असतो, म्हणजे आपल्याला महाप्रसादाचा लाभ घेता येईल. हळूहळू लोक यायला. आम्ही मगाशी आलो तेव्हा कोण नव्हतं, आता हळूहळू लोक यायला, गाड्या पण आल्या. मगाशी कोणच नव्हतं, आता गाड्या पण यायला लागल्या बघा. सगळीकडे छान आहे, मस्तच एकदम, खूपच सुंदर आहे, मस्तच एकदम. आणि आतमध्ये पण जाऊन आपण बघू शकतो. आणि त्यांनी सोय वगैरे छान केली आहे. तुम्ही फुलं वगैरे विसरला तर इथं आहे, हारवाली देऊ शकते, ते हार तुझ्याकडनं पण घ्यायचा. आणि स्टँड पण आहे चप्पल काढायचा. आणि आता आम्ही देवळात एंट्री करतोय.
आणि 12 वाजता बरोबर आरती होते म्हणे इथे. दत्ताचं मंदिर आहे, छान सुंदर मस्तच एकदम. आणि आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन देतात आपल्याला ते एकदम. हे बघा, अतिशय तेजस्वी आणि सुंदर मूर्ती आहे, एकदम तेजस्वी मूर्ती आहे. हे बघा पूर्ण. हे इकडनं असं बाहेर जायचं. इकडं समाधीस्थान आहे, तिकडे शंकराचं मंदिर आहे, गोरखनाथांचं मंदिर, गोरक्षनाथांचं मंदिर आहे. आणि तिकडे भंडाऱ्याचा स्वयंपाक दाखवते मी तुम्हाला नंतर. हे बघा इकडे लोक त्यात ताडगोळे काढतात, ते वाटतं विकतात वाटतं ते ताडगोळे. विचारलं पाहिजे आपण, घेऊया. मस्तच आहे ओ, सुंदर आहे. या तुम्ही नक्की भेट द्यायला या. हे पहा, हे आहे गोरक्षनाथांचं मंदिर. आणि आता ते मंदिर अजून मोठं बांधतात आहे. इथं शंकराचं मंदिर आहे. नंदी महाराज, हे असं शिवशंभो शंकरा. दत्तांचं मंदिर, औदुंबरचं स्थान, तिथे म्हणजे दत्ताचं हे असतं, स्थान असतं. मोठंच्या मोठं झाड आहे ते. आणि इथे होत आहे भंडाऱ्याचा स्वयंपाक. हे बघा, तर जय्यत तयारी चालू आहे सगळी भंडाऱ्याची. आणि तिकडे ते स्वयंपाक करतात ते पण आमच्या ओळखीचेच निघाले. दर महिन्याला पौर्णिमेला असतं इथे भंडारा. आणि असं एरवी पण तुम्ही येऊ शकता.